चर्चची घंटा झाली, सगळे आत गेले. मशिदीची आजान झाली, सगळे आत गेले. मंदिराची घंटा वाजली, निम्मे आत गेले आणि निम्मे बाहेर राहिले. नमस्कार. मराठी साहित्याचा इतिहास या शीर्षकाखाली आपली जी चर्चा चालू आहे, अर्थात UPSCच्या मराठी साहित्य ऑप्शनल या विषयात पहिला जो आपला पेपर आहे त्यामध्ये जे विविध कवी असतील, विविध नाटककार असतील, कादंबरीकार असतील, तर या अनुषंगाने जी आपली चर्चा चालू आहे त्यामध्ये आपण आज दलित साहित्य वेदना आणि विद्रोह हे भालचंद्र फडके यांचं जे काही पुस्तक आहे, म्हणजे विविध दलित कवी असतील, दलित लेखक असतील, दलित कादंबरीकार असतील, नाटकाची थोडीफार चर्चा असेल, तर या अनुषंगानं भालचंद्र फडके यांचं दलित साहित्य वेदना आणि विद्रोह हे जे काही पुस्तक आहे त्याची आपण आज थोडक्यात चर्चा करणार आहोत. बघा, आपल्याला UPSC जो काही सेकंड पेपर आहे त्यामध्ये नामदेव ढसाळांसारखा कवी असेल किंवा प्रईसोन कांबळे असतील किंवा बाबूराव बागुल असतील, नारायण सुर्वे असतील, हे काही दलित जाणीवेनं लिहिणारे जे काही लेखक कवी आहेत त्यांची चर्चा असल्या कारणामुळं अनेकदा दलित साहित्य वेदना आणि विद्रोह या पुस्तकाचा संदर्भ येऊन गेलेला आहे. बघा, त्या अनुषंगानं आपण या पुस्तकाच्या थोडक्यात चर्चा करणार आहोत. भालचंद्र फडके यांनी त्यांच्या दलित साहित्य वेदना आणि विद्रोह या पुस्तकामध्ये विविध दलित कवी, दलित लेखक, दलित कादंबरीकार यांचा थोडक्यात धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला आहे. बघा, म्हणजे त्यांनी सुरुवातच जी काही आंबेडकरी जाणीव आहे त्यापासून केलेली आहे की आंबेडकरचं म्हणतात की माझ्या विद्यार्थ्यांनो नम्र व्हा, पण अन्यायासमोर कधीही वाकू नका. म्हणजे गेल्या हजारो वर्षापासून इथल्या दलित शोषित पीडित समाजावर जे काही अन्याय प्रस्थापित समाजाकडून करण्यात आले त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम दलित कवींनी, दलित कादंबरीकारांनी, दलित लेखकांनी केलेलं आहे का, तर याची सविस्तर चर्चा आणि उहापोह या दलित साहित्य वेदना आणि विद्रोह या पुस्तकामध्ये भालचंद्र फडके यांनी केलेलं आहे. त्याच्या प्रास्ताविकामध्ये त्यांनी सविस्तर असं सांगितलेलं आहे की माणूस धर्मासाठी नसून धर्म माणसासाठी असतो का. म्हणजे जसं बाबूराव बागुल म्हणतात की विषमतेचा पाईक किंवा विषमतेचा पक्का पहारेकरी म्हणजे हिंदू धर्म आहे, तर त्याच अनुषंगानं प्रत्येक दलित कवी, प्रत्येक दलित लेखक लिहित आलेला आहे का, आणि आम्ही जर हिंदू म्हणून जन्माला आलो नसतो तर एक वेगळा इतिहास आम्ही घडवला असता का, तर याचीही सविस्तर चर्चा यामध्ये आलेली आहे. अर्थात आंबेडकरी जाणीवेनं आणि आंबेडकरी चळवळीतूनच प्रत्येक लेखक पुढे आल्या कारणानं आंबेडकरांविषयी असणारा एक वेगळा जिव्हाळा, एक वेगळी आपुलकी तुम्हाला प्रत्येक दलित कवीमध्ये, दलित साहित्यामध्ये किंवा दलित लेखकामध्येही पाहायला मिळेल. विचार हा तलवारीपेक्षा प्रखर असतो. विचार परिवर्तन घडून आणतो. विचार नवजीवन देतो. विचारांची वन्नी प्रखरतेनं पेटल्याशिवाय अज्ञानाची आणि खुळेपणाची कश्मलं जळून जाणार नाहीच. म्हणजे हाच प्रत्येक दलित कवितेचा किंवा दलित लेखकाचा उद्गार असतो का. म्हणजे आपल्याला असं अनेकदा वाटतं की दलित साहित्य म्हणजे फक्त विद्रोहाचं साहित्य, दलित साहित्य म्हणजे फक्त आक्रस्तळेपणा. तर तुम्ही अगदी शांतपणे दलित साहित्य वाचलं, दलित साहित्याचा इतिहास पाहिला, गेल्या हजारो वर्षापासून दलितांवर झालेले जे काही अन्याय अत्याचार आहेत ते पाहिले, तर तुमच्या लक्षात येईल की एका विज्ञाननिष्ठ समतेचा पुरस्कार करणारं दलित साहित्य आहे का. बाबूराव बागुलांच्या कथा जरी वाचल्या, नामदेव ढसाळांचे कविता संग्रह जरी पाहिले किंवा नारायण सुर्वेंच्या जरी काही ओळी पाहिल्या, तरी तुमच्या लक्षात येईल की काय प्रकारची अनुभूती दलित साहित्य प्रत्येक वेळी देत आलेलं आहे. तर त्या अनुषंगानं सविस्तर चर्चाच भालचंद्र फडके त्यांच्या दलित साहित्य वेदना आणि विद्रोह या पुस्तकामध्ये करतात. बघा, म्हणजे अण्णाभाऊ साठे जसं म्हणतात की ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून तिथल्या श्रमकरी, कष्टकरी दलितांच्या तळहातावर तरलेली आहे. तर हा जो विज्ञाननिष्ठ विचार किंवा हा जो सर्व हारावर्गाचा विचार आहे, तर तेच दलित साहित्याचा उद्गार आहे किंवा तेच दलित साहित्याला मांडायचं आहे का, तर हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरतं. अण्णाभाऊ साठे असतील, बाबूराव बागुल असतील, नामदेव ढसाळ असतील, जवी पवार असतील किंवा बलुत दया पवार असतील, या सगळ्या कवींची, या सगळ्या लेखकाची चर्चा दलित साहित्य वेदना आणि विद्रोह यामध्ये करण्यात आलेली आहे. बघा, म्हणजे तुम्ही इतिहासही दलित साहित्याचा पाहिला तरी सुद्धा चोखामेळा असेल किंवा कर्ममेळा असेल, म्हणजे कर्ममेळा म्हणतो ना की जन्म गेले उष्टे खातापरी लाज नाही तुमच्या चित्ता, म्हणजे हे दलित साहित्याचा आदिरूप आहे का, हा दलित साहित्याने निर्माण केलेला सगळ्यात पहिला विद्रोह आहे का, तर हे पाहणं देखील या पुस्तकाच्या अनुषंगानं महत्त्वाचं ठरतं. यामध्ये ते म्हणतात की हे महाकवी तुला महाकवी तरी कसे म्हणावे, हा अन्याय अत्याचार वेशीवर टांगणारा एक जरी श्लोक तू रचला असतास तर तुझे नाव काळजावर कोरून ठेवले असते. म्हणजे इथल्या प्रस्थापित साहित्यानं आमचा साधा एक विद्रोह किंवा आमचा साधा एक अन्यायही मांडण्याचं काम केलं नाही. त्यामुळेच तू कवी असं म्हणतो का की हे महाकवी तुला आम्ही महाकवी तरी कसं म्हणावं, साध्या अन्यायाचा ब्रजही तू आमच्याविषयी काढला असतात तरी सुद्धा तुझं नाव आम्ही काळजावर कोरून ठेवलं असतं. म्हणजे यासारख्या अनेक कविता, यासारख्या अनेक लेख, म्हणजे कथाकार असतील, कादंबरीकार असतील, अण्णाभाऊ साठेंसारखा कादंबरीकार असेल, कथाकार असेल, तर त्यांचा एक सविस्तर उहापोह भालचंद्र फडके यांनी त्यांच्या या पुस्तकात घेण्याचं काम केलं आहे. बघा, म्हणजे जवी पवारांच्या काही ओळी आहेत की कोपऱ्यात बसून शिकलेल्या चिल्यापिण्यांना घरीच जावे लागते पाणी प्यायला, केवळ बाजूचा पाणवठा बाटू नये म्हणून. म्हणजे हा जो विद्रोह आहे, हा जो एक वेगळ्या प्रकारची जाणीव दलित साहित्याने निर्माण केलेली आहे, म्हणजे गेल्या हजारो वर्षापासून आमच्यावर झालेला अन्याय अत्याचार त्याला वाचा फोडण्याचंच काम दलित साहित्यानं केलेलं आहे का, तर हे या पुस्तकातून आपल्याला सविस्तरपणे जाणवतं. बघा,
म्हणजे दलित साहित्याचा उद्देश काय आहे ना, तर त्यामध्ये ते शेवटी असं सांगतात की अस्पृश्यतेचा अंत आणि नव्या माणसाचा जन्म हेच दलित साहित्याचं आणि पर्यायानं दलित कवितेचं, दलित कादंबरीचा उद्देश आहे. म्हणजे माणसानं माणसाला माणसासम वागवणं हाच उद्देश प्रत्येक लेखकाचा, प्रत्येक कवीचा असतो आणि तोच उद्देश दलित कविताचा आणि दलित साहित्याचाही आहे, असं सविस्तरपणे भालचंद्र फडके त्यांच्या या पुस्तकामध्ये म्हणतात बघा. म्हणजे साधी भंग्याची नोकरी मिळवण्यासाठी सुद्धा या देशात लाच द्यावी लागते, इतकी प्रचंड जाणीव, इतकी प्रचंड एक वेगळ्या प्रकारची जाणीव दलित साहित्यानं या ठिकाणी मांडली आहे. म्हणजे काय प्रकारची वास्तविकता, गेल्या हजारो वर्षापूर्वीचा काय प्रकारचा अन्याय इथं प्रस्थापितांनी दलितांवर केलेला आहे, तर त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं कामच भालचंद्र फडके दलित साहित्य वेदना आणि विद्रोह त्यांच्या पुस्तकामध्ये करतात बघा. म्हणजे विविध जे काही कवी असतील, लेखक असतील, दलित कादंबरीकार असतील, तर त्याचीही सविस्तर चर्चा आंबेडकरी जाणीवेला आधारून भालचंद्र फडके या ठिकाणी करतात बघा. तर एकंदर आपल्याला जे काही मराठी साहित्यात दलित लेखक, दलित कवी आहेत, तर त्या अनुषंगानं आपली दलित साहित्य वेदना आणि विद्रोह या पुस्तकाबद्दल थोडासा हा चर्चा होती, थोडीशी आपण त्या अनुषंगानं चर्चा केलेली आहे बघा. थँक्यू.